नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पास्ट टेन्स वरती हा व्हिडिओ बनवतोय। पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स। याच्यामध्ये सेंटेन्स कसं असतं, एस प्लस V2 प्लस ओ। मी इथे एक एक्झाम्पल घेतलं याचं, शी रोट अ बुक। इथे हा जो V2 फॉर्म आला आहे, याच्यावरून आपल्याला समजतं हे जे सेंटेन्स आहे ते सिंपल पास्ट टेन्समधलं आहे ते। सेकंड आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्स। याच्यामध्ये सेंटेन्स कसं असतं आपण बघूया। एस प्लस वॉज वेअर प्लस वी प्लस ING प्लस ओ। आता तेच सेंटेन्स आपण याच्यामध्ये कन्वर्ट करून बघूया। शी वॉज रायटिंग अ बुक। इथे ING लागलं आहे, याच्यावरून समजतं की हा कंटिन्युअस टेन्स आहे आणि इथे वॉज आहे, याच्यावरून समजतं की हा पास्ट टेन्स आहे। म्हणून हे सेंटेन्स आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं आहे। आता थर्ड आहे तो पास्ट परफेक्ट टेन्स। याच्यामध्ये सेंटेन्स कसं असतं बघूया आता। एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ। आता तेच सेंटेन्स आपण याच्यामध्ये कसं आहे बघूया। शी हॅड रिटन अ बुक। याच्यामध्ये हॅड आलं आहे, याच्यावरून हा परफेक्ट टेन्स आहे म्हणून समजतोय, म्हणून हे सेंटेन्स आहे ते पास्ट परफेक्ट टेन्समधलं आहे। लास्ट आहे तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। परफेक्ट कंटिन्युअस दोन्ही वर्ड्स असल्यामुळं ह्या दोन्ही टेन्सचं इथं कॉम्बिनेशन आहे बघा। एस प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही प्लस ING प्लस ओ। आता याच्यामधलं सेंटेन्स आपण बघूया कसं असतं। शी हॅड बीन रायटिंग अ बुक। इथे ING आलं आहे, याच्यावरून समजतं की हा कंटिन्युअस टेन्स आहे आणि इथे हॅड आहे, याच्यावरून समजतं की हा परफेक्ट टेन्स आहे। म्हणून अशा पद्धतीनं आपण आज पास्ट टेन्सबद्दल बघितलं आहे। तुम्हाला प्रेझेंट टेन्सबद्दल जर बघायचा असेल व्हिडिओ तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तोही बघून घ्या। आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।